खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती गावात त्यांच्या. तुम्ही पण बैठकीला गेला होता. काय निर्णय झाला किंवा काय ठरलं तुमचं? आदरणीय धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, ते आमच्यासाठी लोकप्रिय अजून बी आहेत. का तर ते 2029 पर्यंत मशाला चिन्हावरती त्यांनी निवडून आलेले आहेत. का तर ती मशाला आमचीच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. दादांनी आम्हाला निरोप दिला की आपली बैठक आहे, आपण गोवर्धनवाडी आपल्या निवासस्थानी या ठिकाणी यावं म्हणून त्यांनी निरोप दिला होता. आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्यावेळेस आतमध्ये बोलवलं, तालुका वाईज बैठकीचं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं. आतमध्ये गेलो, दादाने आधीच ठरलेलं होतं की आपण शिंदे गटामध्ये जाणार आहोत. कशासाठी जाणार आहोत? आज आपण 7 वर्ष झालं खासदार आहेत, अनेक लोकांचे कामं करायचे आहेत, आपल्याला निधी मिळत नाहीये. आपण निधी सत्तेमध्ये असल्यामुळे निधी आणून जे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जे कामं रखडलेले आहेत, हे कामं पूर्ण करण्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण हा निर्णय घेत आहोत, एवढं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. मग आमची इच्छा होती त्यावेळेस जे आम्हाला प्रश्न त्यांना विचारायचे होते, त्यांना सांगायचं होतं की दादा, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून आपण एकनिष्ठ म्हणून महाराष्ट्रामध्ये आपली ओळख निर्माण झालेली आहे. तर या ओळखीचं, जे आपल्या निष्ठेचं त्या ठिकाणी डाग सोशल मीडियाच्या माध्यमातून लागण्याचं दिसत आहे, असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दादांनी सर्व आधी सांगितलं होतं की जायचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि आमची इच्छा आहे म्हटलं की जे धाराशिव जिल्हा देशामध्ये मागासलेला म्हणून 3 नंबरचा जिल्हा आहे, हे मागासलेल्या जिल्ह्याचं नाव जर पुसायचं असेल तर आपण भारतामध्ये 5 नंबर मतांनी आपण निवडून आलात. आपण शिवसेना शिंदे गटामध्ये सहभागी होतात, तर आपण मंत्रिपद घ्यावं. आणि हे जे धाराशिव जिल्ह्याला लागलेला जे डाग आहे मागासलेला जिल्हा म्हणून, हे कुठेतरी पुसायचं काम आपण करावं, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सहभागी झाला होता, तुम्ही त्यांच्यासोबत आहात की नाही? आम्ही सहभागी कशासाठी झालो होतो की दादांनी आम्हाला सांगितलं, त्याने ज्यावेळेस ते बाहेरच गेलते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन शिवसैनिकांशी, जनतेशी मी त्यांचा आढावा घेऊन माझा निर्णय मी स्पष्ट करेन, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. विचारात म्हणजे तुम्हाला ते सांगितलं, त्यांनी आधीच ठरवलं होतं की आपण शिंदेगडात जाणार आहेत व ते आपल्याला धीर देण्याचं काम, म्हणजे जे आक्रमक शिवसैनिक आहे त्याला कुठेतरी शांत करण्याचं काम त्यांनी या बैठक घेऊन केलेलं आहे. मतदान घेतलं आणि आता ते महायुतीत गेले, तुम्ही काय सांगाल? आता महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एक कर्तव्यदक्ष खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख होती. का तर त्याने सर्वसामान्य जनतेशी जुळलेले होते, त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी, पहिल्या वेळेस त्यांनी 1,30,000 मतांनी निवडून आले होते आणि 2024ला 3,29,447 मतांनी निवडून आलेत. त्यामुळे त्यांना लोकप्रियता होती, पण आज त्यांची लोकप्रियता कमी झालेली असं दिसून येत आहे. तुळजापूर शहरातून त्यांच्या पाठीमागे कुठले पदाधिकारी गेलेत? तुळजापूर शहरामधून पदाधिकारी कोणच गेलेला नाही, एकही शिवसैनिक गेला नाही. एकही शिवसैनिक 2022च्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, शिवसेना फोडली, त्यावेळेस देखील तुळजापूर तालुक्यातला एकही पदाधिकारी तर लांबच राहिला, पण शिवसैनिक सुद्धा त्यामध्ये सहभागी झाला नव्हता. आज परत एकदा या ठिकाणी बंड या ठिकाणी झाले, 6 खासदार फोडण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. तरी ह्या वेळेस देखील एकही शिवसैनिक ही पदाधिकारी आज सगळ्यात शिंदे गटामध्ये सहभागी झालेला तर अजून तरी दिसलेला नाही. उद्धव ठाकरे हे 28 तारखेला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यांची सभा पण आहे. त्यांच्या सभेला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला? शिवसैनिक ठाकरेने आम्हाला काय दिलं काय नाही दिलं याच्याशी देणं घेणं नाही. शिवसेना पक्ष हा पक्ष नसून एक सामाजिक संघटना आहे. शिवसेनेचं कार्य 80% समाजकारण, 20% राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना हे मराठी माणसाला टिकवण्यासाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हे संघटना स्थापन झालेली शिवसेना आहे. आणि शिवसैनिकांना सत्तेची हाव नाही,
शिवसेना हे विरोधामध्ये आज सगळ्यात बसलेलीच आहे. त्यामुळे आम्हाला सत्ता आहे काय नाही काय त्याचं काय नाही. येणाऱ्या 28 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा धाराशिव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल आणि ते आपण त्या ठिकाणी बघाल आणि ते इतिहास घडणार आहे की ह्या शिवसैनिकांना नेत्याची गरज नाही, नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व म्हणजे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब आणि आमचे निष्ठावंत जिल्हा प्रमुख कैलासजी दादा या ठिकाणी सक्षम आहेत. हे आपण येणाऱ्या 28 तारखेला त्या ठिकाणी बघावं.